नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती जाधव आपलं सर्वांचं दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। आज आपण 10वीच्या पाठ्यपुस्तकातील इंग्रजी पाठ्यपुस्तकातील 4.4 अनबीटेबल सुपरमॉम मेरी कोम हा लेसन अभ्यासणार आहोत। अनबीटेबल या शब्दाचा अर्थ आहे एक अजिंक्य। मग ही एक अजिंक्य अशी सुपरमॉम मेरी कोम जी आहे कोण आहे आणि अजिंक्य असं का म्हटलेलं, अनबीटेबल असं का म्हटलेलं आहे, तर त्याचाच अभ्यास आपण या लेसनमध्ये करणार आहोत। चला तर मग पाहूयात। अनबीटेबल सुपरमॉम मेरी कोम। There had to be one successful story if Indians were to survive in support, and we have that story now. Enough has been said about this great warrior who conquered the world. खरं तर ही स्टोरी भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये टिकून राहायचं असेल तर, नाव कमवायचं असेल तर तुमच्या पाठीशी एक यशोगाथा असली तरच शक्य असतं। पण अशीच एक यशोगाथा इथे घडलेली आहे। कोणासोबत घडलेली आहे पहा, ही यशोगाथा घडलेली आहे मेरी कोम यांच्यासोबत। दिस वॉरियर इज नन अदर दॅन मॅरी मॅंगटी कोम, द कॉम्क्विरर अँड द कॉम्रेड. शी इज फेम ॲज अ 5 times world boxing champion and the only boxer to win a medal in every one of the 6 world championship. In the 2012 Olympics, she became the first Indian woman boxer to qualify and win a bronze medal in the 51 kilogram flyweight category of boxing. ही स्टोरी जी घडलेली आहे ती स्टोरी कोणासोबत घडली पहा, विश्व जिंकणाऱ्या या महान लढवईविषयी पुष्कळ बोलून झाले आहे। ही लढवई किंवा ही विजेती दुसरी तिसरी कोणी नसून एक जगजेती कॉम्करर व कॉम्रेड मांगाती मेरी कोम ही आहे। कोण आहे? मेरी कोम यांचं पूर्ण नाव पहा, मॅरी मॅंगते कोम किंवा मांगाती कोम असंही म्हटलं जातं। मग ही स्टोरी या मेरी कोम यांची आहे आणि त्यांच्याविषयी त्यांनी कशा प्रकारे हार्डवर्क केलेलं आहे, कसे यश या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मिळवलेलं आहे। आणि विशेष म्हणजे मेरी कोम जे काही आपल्या ही भारताची बॉक्सर खेळाडू आहे, बॉक्सर म्हणजेच याला मराठीमध्ये आपण मुष्टियोद्धा असं म्हणतो। बऱ्याच जणांना बॉक्सर हा शब्द इंग्रजी शब्द आहे पण तो सोपा वाटतो, मुष्टियोद्धा हा अवघड वाटतो, त्यामुळे आपण बॉक्सर असंही लक्षात ठेवलं तरी चालेल किंवा मुष्टियोद्धा असंही लक्षात ठेवलं तरी चालेल। तर मग या मेरी कोम विषयीचं हे जे त्यांनी जे मिळवलेलं यश आहे कशा प्रकारे आहे पहा। कधी कधी यश मिळवलेलं आहे त्यांचं नाव लक्षात ठेवा, मॅरी मॅंगती कोम असं त्यांचं पूर्ण नाव आहे। वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन ही जागतिक मुष्टियोद्धा आहे आणि मुष्टियोद्धेचं जागतिक मुष्टियोद्धा जे आहे त्याचं अजिंक्यपद एकदा दोनदा नाही तर जगात 6 जागतिक स्पर्धांपैकी प्रत्येक स्पर्धेत पदक जिंकणारी एकमेव मुष्टियोद्धा किंवा एकमेव बॉक्सर अशा उत्तुंग कामगिरीसाठी ती ओळखली जाते। एक नाही दोन नाही तर किती वेळेस? 6 वेळेस, 6 times। किती? 6 times 6 जागतिक पदकं त्यांनी मिळवलेत। इन द 2012 ऑलिम्पिक्स, याशिवाय 2012 मध्ये जी ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती त्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये एकमेव अशी खेळाडू आहे, एकमेव पहिली भारतीय महिला अशी आहे की मॅरी कोम हिने 51 किलो वजनाच्या फ्लायवेट प्रकारामध्ये कांस्य पदक मिळवलेलं आहे। 2012ला जी ऑलिम्पिक स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये तिने अशी पहिली भारतीय महिला आहे की जिने की 51 किलो वजनी गटामध्ये कांस्य पदक म्हणजे ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं आहे। अशी ही महान कामगिरी करणारी महिला आहे।
कोम वॉज बॉर्न इन कँगेथी विलेज. यांचा जन्म जो आहे पूर्व भारतातील कांगथेई नावाचं कांगथेई विलेज मॉरेंज लमखई इन चुराचंदपूर डिस्ट्रिक्ट ऑफ रूरल मणिपूर इन ईस्टर्न इंडिया. शी केम फ्रॉम पुअर फॅमिली. हर पेरेंट्स मांगते टोम्पा कोम अँड मांगते अखम कोम वेअर टेनंट फार्मर हू वर्क इन झूम फील्ड. आणि मेरी कोम हिचा जन्म जो आहे मणिपूर नावाचं एक राज्य आहे पहा आपल्या भारत देशामध्ये पूर्वेकडे आहे हे राज्य. मणिपूर मागास राज्य म्हणून ओळखलं जातं. तर मग या राज्यामधील मोईरंग लमखाई चुराचंदपूर नावाचा एक तालुका आहे आणि त्या ठिकाणी हे गाव आहे कांगथे नावाचं. एक अतिशय दुर्गम किंवा अतिशय मागास असं हे खेड आहे आणि त्या खेड्यामध्ये हिचा जन्म झाला होता. तिचे आईवडील मांगते टोमका कोम आणि मांगते आखाम कोम हे एक गरीब आहेत, शेतकरी आहेत आणि त्यांनी त्यांच्या पोटी जन्माला आलेली ही मेरी कोम एकदम साधारण व्यक्ती आहे. ते मांगते टोम्पा कोम वडील आहेत, त्यांचं नाव मांगते टोम्पा कोम आहे आणि मांगते अखम कोम आई, अशा दोघांच्या जन्मास आलेली ही मुलगी मेरी कोम. तिचे आईवडील एकदम शेतकरी आहेत आणि शेतकरी कुटुंब मणिपूर या राज्यामध्ये जी शेती करण्याचा प्रकार आहे झूम नावाचा प्रकार, झूम फील्ड, झूम शेती करतात ते. कोम ग्रू अप इन हंबल सराउंडिंग हेल्पिंग हर पेरेंट्स विथ फार्म related chores, going to school and learning athletics initially and later boxing simultaneously. Her father was a keen wrestler in his younger age. आणि हे दोघं जण आपला संसार जो आहे ते शेती करून करतात आणि कोम ही अतिशय सामान्य कुटुंबामध्ये वाढलेली मुलगी आहे. शाळेबरोबरच तिच्या आईवडिलांना ती शेतीच्या कामात सुद्धा मदत करीत होती. सुरुवातीला ती शाळेत शिकत असताना किंवा अभ्यास करत असताना ॲथलेटिक्स शिकत होती आणि नंतर ती बॉक्सिंगसुद्धा शिकू लागली. तिचे वडील त्यांच्या लहानपणी हे पट्टीचे कुस्तीपटू होते, म्हणजे रेसलर होते. रेसलर म्हणजे कुस्तीपटू, पहिलवान आपण सोप्या भाषेमध्ये म्हणू शकतो. रेसलर या शब्दाचा आहे अर्थ कुस्तीपटू. आणि मग त्यामुळं काय झाले पहा, त्याचा परिणाम त्यांच्या मुलीवर सुद्धा झालेला आहे. शी हॅड ॲन इगर इंटरेस्ट इन ॲथलेटिक्स सिन्स चाइल्डहुड अँड द सक्सेस ऑफ डिंको सिंग, अ फेलो मणिपुरी रिटर्न फ्रॉम 1998 Bangkok Asian Game with a gold medal. Com recollects had inspired many youngsters in Manipur try to boxing. She too thought of giving it a try. आणि मग हे अगोदर खरं तर ॲथलेटिक्समध्ये हिला आवड होती. मेरी कोमला आवड कोणत्या खेळाची होती? ॲथलेटिक्समध्ये. पण लहानपणापासून ते ॲथलेटिक्समध्ये खूप तिला रस होता, आवड होती. पण काय झालं, डिंको सिंग नावाचा, कोणता? डिंको सिंग नावाचा एक खेळाडू मणिपूरमधला, तो डिंको सिंग नावाचा जो खेळाडू आहे त्याने काय केलं आहे, 1998 साली हा मणिपुरी बॉक्सर होता, सहकारी होता. आणि 1998 मध्ये बँकॉक एशियन गेम झाले होते, स्पर्धा झाल्या होत्या 1998 मध्ये. आणि या स्पर्धेमध्ये काय झालेलं आहे, या डिंको सिंग यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे. गोल्ड मेडल म्हणजे सुवर्ण पदक ते जिंकून आले होते. आणि त्यामुळं आपण सुद्धा बॉक्सिंगच्या रिंगणात का उतरू नये असं मेरी कोम हिला सुद्धा वाटलं. आणि कोमला, फक्त कोमलाच नाही तर या मणिपूर राज्यामध्ये असणारे जे काही खेळाडू होते त्यांना सुद्धा या खेळाची आवड त्यामुळं निर्माण झालेली आहे. आणि मेरी कोम यांना आठवतं की त्याच्या यशामुळेच मणिपूरमधल्या अनेक तरुणांना या बॉक्सिंग शिकण्याची जी प्रेरणा आहे ती मिळालेली होती. आणि त्यामुळं मेरी कोमला सुद्धा वाटलं आपण सुद्धा ट्राय करायला काय हरकत आहे. मेरी कोम्स करियर स्टार्टेड इन 2000 आफ्टर हर विक्ट्री in the Manipur State Women's Boxing Championship and the Regional Championship in West Bengal. खरं तर मेरी कोमची जी करिअरची जी सुरुवात आहे, करिअरची सुरुवात झालेली आहे पहा 2000 मध्ये.
वर्ष इसवी सन कधी 2000 मध्ये मणिपूर राज्य महिला बॉक्सिंग स्पर्धा झाल्या त्या मणिपूर या ठिकाणी राज्यस्तरावर स्टेट लेवलचे हे कॉम्पिटिशन होते मणिपूर स्टेट वुमन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप आणि या चॅम्पियनशिपमध्ये मेरी कोम यांनी सुद्धा भाग घेतला होता आणि भाग घेऊनच त्यांनी त्या ठिकाणी यश मिळवलेलं आहे। याशिवाय पश्चिम बंगालमधील राज्यस्तरीय विजेते पदक सुद्धा मिळवल्यानंतर खऱ्या अर्थाने मेरी कोमची कारकीर्द सुरू झाली। त्यांनी वेस्ट बेंगालमध्ये सुद्धा काय केलं आहे विजय मिळवलेला आहे। इन 2001 शी स्टार्टेड competing of international level. She was only 18-year-old when she made her international debut at the first AIBA Women's World Boxing Championship in United States, winning a silver medal in the 48 kilogram weight category. आणि मग काय झालं आहे ज्यावेळेस 18 वर्षाची होती 2001 मध्ये तिने जागतिक स्तरावर स्पर्धा खेळायला किंवा स्पर्धेमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली आणि वयाच्या 18व्या वर्षी अमेरिकेतल्या पहिल्या AIBA महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये 48 किलो वजन गटामध्ये तिने प्रथम पदार्पण केलं आणि त्या ठिकाणी रौप्य पदक मिळवलं आहे। कोणतं पदक? रौप्य पदक सुद्धा त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये ज्या स्पर्धा झाल्या होत्या AIBA या चॅम्पियनशिप यामध्ये त्यांनी काय केलं आहे सिल्वर मेडल मिळवलं आहे 48 वजनी गटामध्ये। अशा प्रकारे व या ठिकाणी हे रौप्य पदक मिळवलं। त्यानंतर काय झाले पहा हर ग्रेटनेस इज रेनफोर्स बाय द वे शी apologized to the whole nation for not being able to win the gold. She is a legend for sure, an idol for all the sportswomen to look up to. सुवर्ण पदक न जिंकू शकल्याबद्दल तिनं ज्या प्रकारे संपूर्ण देशाची माफी मागितली त्यातून तिचा मोठेपणा यातून अधोरेखित होतो। ती खचितच एक अलौकिक व्यक्ती आणि सर्व महिला क्रीडापटूंसाठी एक आदर्श आहे। त्या स्पर्धेमध्ये तिला सुवर्ण पदक मिळालं नव्हतं रौप्य पदक मिळालं होतं त्यामुळे तिनं दिलगिरी व्यक्त केली होती आणि त्यामुळेच बऱ्याच खेळाडूंसाठी हा एक काय होता सर्व महिलांसाठी ते महिला खेळाडूंसाठी आदर्श व्यक्ती ठरलेली होती। तिचा हा इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आपण त्यांना एक तारुका श्रीवास्तव यांनी एक विशेष मुलाखत किंवा इंटरव्ह्यू घेतला होता आणि त्या मुलाखतीमध्ये मेरी कोम यांना काही प्रश्न विचारले होते त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी आता करणार आहोत। पहा ॲन इंटरव्ह्यू इन अ एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू विथ अ स्पोर्ट क्रीडा करेस्पॉन्डंट तारुका श्रीवास्तव Olympic bronze medalist Mary Kom talk about her preparation for the Olympics and her elation at winning a medal. मग स्पोर्ट क्रीडाची ही बातमीदार न्यूज रायटर किंवा इंटरव्ह्यूअर जी आहे ती कोणत्या न्यूजपेपरची आहे तर स्पोर्ट क्रीडा नावाचा एक न्यूजपेपर होता त्यांनी तिचा इंटरव्ह्यू घेतला होता। त्यामध्ये काय सांगितले पहा ही इंटरव्ह्यू घेतलेली आहे तारुका श्रीवास्तव यांनी आणि विशेष मुलाखतीमध्ये ऑलिम्पिक कांस्य पदक विजेत्या मेरी कोमने आपल्या ऑलिम्पिकच्या तयारीविषयी आणि पदक मिळाल्याच्या आनंदाविषयी या इंटरव्ह्यूमध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत। पहा फर्स्ट क्वेश्चन इंटरव्ह्यू काय विचारतोय फर्स्ट You are the first Indian female boxer to win an Olympic medal for India. Has the feeling completely sunk in? तिला मुलाखतकार जो आहे त्याने प्रश्न विचारलेला आहे की सर्वप्रथम भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या तुम्ही पहिल्या महिला बॉक्सर आहात या भावनेने तुम्ही अजूनही भारावून गेला आहात का असा प्रश्न तिने विचारला आहे। मेरी कोम उत्तर देते I am really happy with my achievement and yes it is yet to sink in. I am just so exhilarated. मेरी कोमने आन्सर दिला की या यशामुळे मला खूप आनंद झाला आहे आणि होय मी अजूनही भारावलेले आहे खूपच हर्षभरीत खूपच आनंदित आहे असं ती सांगते। इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारतो सेकंड क्वेश्चन यू वेअर द ओनली फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम इंडिया इन बॉक्सिंग Did you that?
put additional pressure on you? Mary Kom, no, not at all. I was pretty confident about myself. I knew. मुलाखतकार प्रश्न विचारते, भारताकडून बॉक्सिंगसाठी तुम्ही एकमेव महिला प्रतिनिधी होतात. मग एकमेव महिला प्रतिनिधी होतात त्यामुळे तुम्हाला जास्त जबाबदारी वाटली नाही का? अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यानंतर मेरी कोम एकदम बिनधास्तपणे याचा आन्सर देते आणि सांगते, नाही, अजिबात नाही. मला स्वतःबद्दल पूर्ण आत्मविश्वास होता. मला माहिती होतं. इंटरव्ह्यू नेक्स्ट क्वेश्चन विचारते, युअर कोच चार्ल्स ॲटकिन्सन was not allowed to accompany you to the Olympics. How did that affect your preparation? Mary Kom, well, I did miss him there, but thankfully we had already done our homework and I was well prepared. मुलाखतकार सांगत आहे की तुमचे प्रशिक्षक चार्ल्स ॲटकिन्सन, मेरी कोम यांचे जे कोच आहेत प्रशिक्षक चार्ल्स ॲटकिन्सन यांना तुमच्याबरोबर ऑलिम्पिकमध्ये येण्याची परवानगी दिली नव्हती आणि त्याचा तुमच्या तयारीवर काही परिणाम झाला का, असा प्रश्न मेरी कोमला ही मुलाखतकार विचारत आहे. मेरी कोम म्हणते, हो, त्यांची कमतरता मला तिथे भासली, पण आम्ही चांगली पूर्वतयारी केली होती आणि त्यामुळे मी पूर्णपणे तयार झाले होते. ज्या स्पर्धा होत्या त्या स्पर्धेच्या अगोदरच आम्ही चांगल्या प्रकारचा होमवर्क किंवा चांगली तयारी केलेली असल्यामुळं मला त्या प्रकारचं दडपण आलं नाही, पण मला त्यांची कमी त्या ठिकाणी नक्कीच जाणवली असं ते सांगते आहे. मेरी कोम, वेल, आय डिड मिस हिम. इंटरव्ह्यू ड्युरिंग युअर प्रिपरेशन फॉर द ऑलिम्पिक्स यू स्पेअर्ड विथ द मेल बॉक्सर ऑफ द इंडियन कंटिन्जंट. हू वॉज युअर फेवरेट स्पेअरिंग पार्टनर? मेरी कोम laughs. Well, I trained hard in Pune and male boxers were kind enough to practice with me whenever I required them. To name a favorite would be unfair. आणि ती सांगत मुलाखतकार जे आहे ती विचारते, ऑलिम्पिकच्या तयारीच्या काळामध्ये भारतीय पुरुष बॉक्सर नाही तुम्ही ठोसे लगावावेत या किंवा त्यांच्यासोबत मुष्टियुद्ध खेळलात, तुमचा आवडता सहकारी कोण होता किंवा बॉक्सिंग खेळलात काही पुरुष बॉक्सरसोबत, त्यावेळेस तुमचा या पुरुष खेळाडूपैकी बॉक्सरपैकी कोणता आवडता खेळाडू आहे, अशा प्रकारचा प्रश्न मेरी कोमला विचारते. त्यावेळेस मेरी कोम थोडंसं हसते, गालातल्या गालात हसते आणि म्हणते, हो, पुण्यामध्ये मी बरीच मेहनत घेतली. महाराष्ट्रातील पुणे हे शहर जे आहे या ठिकाणी बरीच मेहनत घेतली आणि पुरुष बॉक्सरची मी आभारी आहे, कारण मला जेव्हा कधी आवश्यकता भासली तेव्हा त्यांनी माझ्याबरोबर सराव करण्याची तयारी दाखवली. त्यामुळे कुणा एकाचं नाव घेणं मला या ठिकाणी योग्य वाटत नाही. नेक्स्ट क्वेश्चन विचारते इंटरव्ह्यूअर, यू वेर क्वोटेड सेइंग ॲडम्स वॉज व्हेरी क्लेवर, अ काउंटर पंचर, बट although she cried power, she wasn't very tactical. I was scoring, but the judges were not pressing the buttons. Do you think dodgy judging was part of the reason for your loss in semi-finals? Mary Kom, yes. I think some of the decisions were unfortunate and did not work to my benefit. त्यानंतर प्रश्न विचारला जातोय, तुम्ही असे म्हटले होते की ॲडम फार हुशार होती, प्रतिप्रहार करणारी होती, पण शक्ती असली तरी तिच्याकडे रणनीती नव्हती. मी गुण मिळवत होते पण तरीही परीक्षक बटणे दाबत नव्हते. मेरी कोम सांगत आहे की ज्यावेळेस स्पर्धा चालू होत्या तेव्हा मी गुण मिळवत होते पण परीक्षक मात्र बटन दाबत नव्हते. सेमीफायनलमध्ये उपांत्य फेरीमध्ये हरण्यात पक्षपाती निर्णयाचा वाटा आहे असं तुम्हाला वाटतं का, अशा प्रकारचा प्रश्न तिला जेव्हा विचारला, मेरी कोम म्हणते, हो, काही निर्णय दुर्दैवी होते, माझ्यासाठी फायदेशीर नव्हते असं मला वाटतं. मुलाखतकार नेक्स्ट क्वेश्चन विचारते, इंडिया मॅनेज जस्ट 6 मेडल in the 2012 Olympic, even though we are a nation of 1.3 billion people. Where do you think change is required to help us win medals that are proportionate with our pollution? त्यानंतर मुलाखतकार प्रश्न विचारते की 1.3 अब्ज लोकसंख्येचा आपला देश असून सुद्धा
भारताने 2012मध्ये 12च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये फक्त 6 पदके मिळवली आहेत. आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात पदकं जिंकावी यासाठी कुठे व कसा बदल करणे गरजेचे आहे असे तुम्हाला वाटते? असं मेरी कोमला खूप महत्त्वाचा आणि जबाबदारीचा प्रश्न या मुलाखतकाराने विचारला आहे. त्यावेळेस मेरी कोमचं काय आन्सर आहे पाहूयात. मेरी कोम, आय थिंक मोर अँड मोर पीपल शुड टेक अप स्पोर्ट ॲज फुल टाईम करिअर इफ वी वॉन्ट मोर गोल्ड मेडल. मोर corporates should come in and sponsor player so that the player don't have any financial pressure and can just focus on their games. मेरी कोम सांगते, आपल्याला आणखी काही सुवर्ण पदके जिंकायची असतील तर अधिकाधिक लोकांना हा खेळ पूर्ण वेळेचे क्षेत्र म्हणून फुल टाईम म्हणून करिअर निवडायला हवं असं मला वाटतं. अधिक कॉर्पोरेट कंपन्यांनी खेळाडूंचे प्रायोजक किंवा स्पॉन्सर म्हणून पुढे आलं पाहिजे, जेणेकरून खेळाडूंवर आर्थिक दडपण येणार नाही आणि ते खेळावर लक्ष केंद्रित करू शकतात. त्यामुळे ते सांगते की स्पॉन्सर जे आहेत आपल्या देशातील जे काही कंपन्या आहेत कॉर्पोरेट क्षेत्रातील त्यांनीसुद्धा पुढे येणं गरजेचं आहे आणि ज्या खेळाडूंचे खर्च आहेत, आर्थिक अडचणी आहेत, त्याच्यावर दडपण या खेळाडूवर येता कामा नये यासाठी सुद्धा काम सर्वांनी करणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारते पहा. इंटरव्ह्यू, डू यू थिंक इंटरेस्ट इन बॉक्सिंग इन इंडिया विल एवर गो बियॉन्ड द ऑलिम्पिक्स? मेरी कोम, यस, आय एम शुअर दॅट इन अ फ्यू इयर्स बॉक्सिंग विल बी व्हेरी पॉप्युलर अमंग एव्हरीवन इन इंडिया ऑल द इयर राऊंड. नेक्स्ट क्वेश्चन विचारते की तुम्ही हा जो प्रश्न केलेला आहे की हा ऑलिम्पिकच्या पलीकडे भारतामध्ये आणि भारतामध्ये बॉक्सिंगची आवड पसरेल असं तुम्हाला वाटतं का? मेरी कोममध्ये, हो, मला खात्री आहे की काही वर्षात भारतामध्ये बॉक्सिंग खूप लोकप्रिय होईल आणि हा खेळ वर्षभर खेळला जाईल. मुलाखतकार, हाऊ अवेअर आर इंडियन वुमेन ऑफ देअर न्यूट्रिशन रिक्वायरमेंट्स? डाएट अँड न्यूट्रिशन must have been a key factor in your conditioning for the Olympics. Do you think nutrition is a neglected area in Indian sport? Mary Kom, the awareness is growing now among the female athletes. When it comes to nutrition requirement, nutrition has a definitely been neglected area in Indian sport. I had to gain 3 kg since I had to fight in the 51 kg event instead of the usual 48 kg that I fight in. So I had to focus on what to eat. I gained weight by eating the right kind of healthy food rather than bad saturated fats. मेरी कोमला प्रश्न विचारला की भारतीय महिला त्यांच्या पोषण आहार किंवा पोषण गरजा ज्या आहेत त्याविषयी किती जागरूक आहेत? भारतीय महिला आहार आणि पोषण या दोन गोष्टी तुमच्या ऑलिम्पिक तयारीचा नक्कीच महत्त्वाचा घटक असतील. भारतीय क्रीडा क्षेत्रात पोषक आहार ही एक दुर्लक्षित बाजू आहे असे तुम्हाला वाटते का? अशा प्रकारचा प्रश्न ती विचारते तेव्हा मेरी कोम सांगते, हो, महिला खेळाडूंमध्ये पोषक आहाराच्या आवश्यकतेविषयी जागरूकता आता वाढत आहे. पोषक आहार म्हणजे काय तर ही भारतीय क्रीडा क्षेत्रातली एक नक्कीच दुर्लक्षित बाजू आहे. नेहमीच्या 48 किलो वजनी गटाऐवजी 51 किलो वजनी गटात लढत देण्यासाठी मला स्वतःचे 3 किलो वजन वाढवावे लागले होते. त्यामुळे माझ्या आहाराकडे लक्ष देणे मला भाग होते आणि चरबीयुक्त अयोग्य अन्न न खाता योग्य प्रकारचा सकस आहार घेतल्यामुळे मी वजन योग्य प्रकारे वाढवू शकले. ती सांगत आहे की मी 48 किलोग्रॅम माझं काय होतं वजन होतं आणि मला खेळायचं होतं कितीमध्ये 51 किलोग्रॅममध्ये. त्यासाठी 48 वरून 51 म्हणजे 3 किलो वजन वाढवणं गरजेचं होतं आणि तेही कसं वाढवायचं होतं? एकदम पोषक आहार, चरबीयुक्त अयोग्य अन्न टाळून अन्न मला खाणं गरजेचं होतं. तरच मला सकस अशा प्रकारचा आहार घेतल्यामुळं माझं वजन वाढणार होतं आणि मी त्या गटामध्ये खेळू शकणार होते. त्यासाठी पोषक आहार हा खूप दुर्लक्षित घटक भारतीय
महिला खेळाडूंमध्ये आहे अशा प्रकारे ती सांगत आहे. इंटरव्ह्यूवर क्वेश्चन विचारते नेक्स्ट, हाऊ बिग अ रोल डीड OGQ प्ले इन शेपिंग द बॉक्सिंग सीन इन इंडिया फॉर द बेटर. OGQ याचा या ठिकाणी फुल फॉर्म दिलेला आहे पहा. OGQ म्हणजे काय, O फॉर ऑलिम्पिक, G फॉर गोल्ड, Q फॉर क्वेस्ट. मग ती काय विचारते प्रश्न, भारतातील बॉक्सिंगची अधिक चांगली प्रगती घडण्यात OGQची भूमिका किती महत्त्वाची आहे. OGQ म्हणजेच ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट ही जी संघटना आहे या संघटनेची भूमिका बॉक्सिंगची अधिक चांगली प्रगती होण्यासाठी महत्त्वाची कितपत आहे किंवा किती मोठी आहे अशा प्रकारचा प्रश्न जेव्हा विचारते त्यावेळेस मेरी कोम सांगते, OGQ रिअली प्लेड ॲन इम्पॉर्टंट पार्ट इन माय सक्सेस. दे हेल्प मी आउट whenever I needed something. They took care of everything which helped me focus on my boxing and kept me stress free. ती सांगत आहे की OGQचा माझ्या यशामध्ये खरं तर फार मोठा वाटा आहे. मला जेव्हा जेव्हा कुठल्या गोष्टींची गरज भासली तेव्हा त्यांनी त्या गोष्टींची किंवा त्या गरजांची पूर्तता केली आहे. त्यांनी सर्व गोष्टींची काळजी घेतल्यामुळं मला बॉक्सिंगवर लक्ष केंद्रित करता आलं आणि मी एकदम स्ट्रेस फ्री तणावमुक्त खेळू शकले आणि मला विजय प्राप्त करता आला. इंटरव्ह्यू नेक्स्ट क्वेश्चन विचारते, व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग. मेरी कोम, द फ्युचर इज व्हेरी ब्राईट अँड आय एम शुअर मेनी मोर बॉक्सर्स विल गेट मेडल फॉर अस. इंटरव्ह्यू पुढचा प्रश्न विचारते, भारतीय बॉक्सिंगच्या भवितव्याविषयी तुमचं मत काय. तेव्हा मेरी कोम म्हणते, भविष्य खूप उज्ज्वल आहे. अनेक बॉक्सर आपल्या देशासाठी पदक जिंकून आणतील याची मला खात्री आहे असं ते उत्तर देते. इंटरव्ह्यू प्रश्न विचारते नेक्स्ट की, डू यू फाइंड इट डिफिकल्ट टू कन्व्हिन्स युअर चिल्ड्रन नॉट टू फाईट व्हेन दे वॉच यू टू गो आउट अँड डू इट इन स्टाईल ऑल द टाइम. Mary Kom, well, I have twin and yes, sometimes it becomes really difficult to keep them under control. मग मुलाखतकार जी आहे ती एक पर्सनल क्वेश्चन मेरी कोम यांना विचारते की तुमच्या मुलांना मारामारी करू नका असं सांगणं तुम्हाला जमतं का, कारण बाहेर तेच तुम्ही सफाईदारपणे करताना ती तुम्हाला नेहमी बघत असतात. मुलाखतकार तिच्या पर्सनल लाईफचे प्रश्न विचारते की तुम्ही तुमच्या मुलांना सांगू शकता का की मारामारी करू नका, भांडण करू नका, कारण तुम्ही बाहेर गेल्यानंतर एकदम सफाईदारपणे जसं तुमचं एक पेशाच आहे मारामारी करण्याचा तुम्ही करता, त्यामुळे त्यांना सांगायला जमतं का. मेरी कोम म्हणते, हो, मला जुळी मुलं आहेत आणि त्यांना ताब्यात ठेवणं कधीकधी खरंच कठीण असतं असं ती सांगते. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारते पहा. इंटरव्ह्यू, विल यू ट्रेन युअर किड्स टू बिकम बॉक्सर ॲज वेल. Mary Kom, I haven't really thought about it as of now. Just let their mother box. मग त्या इंटरव्ह्यूने नेक्स्ट क्वेश्चन विचारला, तुमच्या मुलांनाही बॉक्सर बनण्याचे प्रशिक्षण तुम्ही देणार आहात का. मेरी कोम म्हणते, खरं सांगायचं तर मी अजून त्याबद्दल विचार केला नाही. सध्या तरी त्यांची आई बॉक्सिंग करते तेवढं पुरे आहे असं ते सांगत आहे. इंटरव्ह्यू, यू हॅव ब्रोकन सेव्हरल stereotypes about the women in India by showing that women can compete with men in any field. But how good are you at the traditional feminine activities like cooking. Mary Kom, well, I am good at cooking and other household work too. ते प्रश्न विचारत आहे मुलाखतकार की महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषांशी स्पर्धा करू शकतात हे दाखवून भारतातील महिलाबद्दलचे अनेक रूढिबद्ध विचार तुम्ही मोडीत काढले आहेत, परंतु महिलांच्या स्वयंपाकासारख्या पारंपरिक कामात तुम्ही कितपत पारंगत आहात. महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषांशी स्पर्धा करू शकतात अशा प्रकारचं जी काही रूढी होती ती तुम्ही मोडीत काढलेली आहे, पण महिलाच्या स्वयंपाकासारख्या जी पारंपरिक कामं आहेत ती कामंसुद्धा तुम्हाला जमतात का, तुम्हाला स्वयंपाक करता येतो का असा प्रश्न सरळ या मुलाखतकाराने विचारलेला आहे. ती सांगते, वेल, आय एम गुड ॲट कुकिंग अँड अदर हाऊस होल्ड वर्क टू. ती सांगत आहे, हो, मी स्वयंपाक आणि इतर गृह उपयोगी कामातही पारंगत आहे, परफेक्ट आहे अशा प्रकारचं आन्सर देते.
इंटरव्ह्यू, वुड यू बी इंटरेस्टेड इन कोचिंग इंडियन वुमेन इन बॉक्सिंग वन डे? मेरी कॉम, लेट्स सी इन फ्युचर, मे बी यस. आणि सांगते पुढील काळात भारतीय महिलांना मुष्टियोद्धा किंवा बॉक्सरचं प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षण देण्यास तुम्हाला आवडेल का, किंवा तुम्ही त्याच्यामध्ये तुमची आवड आहे का? मेरी कॉम म्हणते पाहूयात, भविष्यकाळ कदाचित घेईनही. त्यानंतर पुढचा प्रश्न, लास्ट क्वेश्चन विचारत आहे मेरी कॉम ला की व्हॉट डू यू प्रेफर बीइंग कॉल्ड सुपर मॉम और सुपर बॉक्सर? त्यानंतर मेरी कॉम आन्सर देते आय लव्ह बीइंग अ मॉम, दॅट्स द बेस्ट थिंग दॅट हॅज एव्हर हेल्प टू मी. त्यानंतर मुलाखतकार त्यांना विचारते तुम्हाला लोकांनी तुम्हाला सुपर मॉम म्हटलेले आवडेल की सुपर बॉक्सर? त्यावेळेस मेरी कॉम म्हणते मला आईच राहायला आवडेल. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात घडलेली सर्वात सुंदर घटना आहे. माझ्या आयुष्यामध्ये सर्वात सुंदर घटना कोणती आहे, तर मी आई झालेली आहे. हीच घटना माझ्या आयुष्यामध्ये सर्वात सुंदर आहे. अशा प्रकारचं उद्गार किंवा अशा प्रकारचं आन्सर ती त्या मुलाखत घेणाऱ्या रिपोर्टरला सांगते. यावरून मित्रांनो पहा, आपल्या भारताची बॉक्सर मेरी कॉम जे आहेत यांना बरेचसे पदकं त्यांनी मिळवले आहेत आणि या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्नसुद्धा या ठिकाणी रिपोर्टरनी केलेला आहे. त्या रिपोर्टचं नाव आहे तारुका श्रीवास्तव आणि यांनी कोणकोणत्या वर्षी कोणकोणते पुरस्कार मिळवले आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी तरीसुद्धा या ठिकाणी काही पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत, हे या ठिकाणी दिलेले आहेत. आपण त्याचं रिव्हिजन करूयात. पहा, अवॉर्ड्स अँड रिकग्निशन त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले बघा. 2003 या वर्षी त्यांना अर्जुन अवॉर्ड मिळाला आहे, अर्जुन बॉक्सिंगसाठी. त्यानंतर 2006 मध्ये कोणता पुरस्कार मिळालेला आहे? पद्मश्री कंटेंडर फॉर राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड 2007 मध्ये राजीव गांधी खेलरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे. पीपल ऑफ द इयर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स 2007 मध्ये त्यांची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये सुद्धा नोंद झालेली आहे. CNN, IBM अँड रिलायन्स इंडस्ट्रीज रिअल हिरोज अवॉर्ड इन 2008 या वर्षीचा खरा हिरो रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्यामार्फत हा दिला जाणारा खरा हिरो हा पुरस्कार किंवा अवॉर्ड त्यांना मिळाला आहे. पेप्सी MTV यूथ आयबा इन 2008 मध्ये. मॅग्निफिकंट मेरी आयबा 2008. फेलिसिएशन बाय झोमी स्टंट फेडरेशन ZSF ॲट न्यू लिम्का YPA हॉल इन 2008 मध्ये हा पुरस्कार मिळाला आहे. राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड इन 2009 त्यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2009ला मिळाल्यानंतर. इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन्स ॲम्बॅसेडर फॉर वुमन्स बॉक्सिंग इन 2009 मध्ये. स्पोर्ट्समन ऑफ द इयर सहारा स्पोर्ट अवॉर्ड इन 2010. नेक्स्ट द फर्स्ट इंडियन वुमन बॉक्सर टू विन गोल्ड ॲट द 2018 कॉमनवेल्थ गेम. 2018 मध्ये पहिली महिला अशा होत्या की त्यांनी गोल्ड मेडल मिळवलं आहे कॉमनवेल्थ गेम, म्हणजेच राष्ट्रीय स्पर्धा ज्या होत्या राष्ट्रकुल स्पर्धा, त्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये 2018ला यांनी गोल्ड मेडल सुद्धा जिंकलेलं आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये बॉक्सिंग किंवा मुष्टियोद्धा या खेळामध्ये, जो की पुरुषांचाच खेळ म्हणून याला ओळखलं जातं, पण ही जी व्याख्या आहे फक्त पुरुषांचा खेळ न म्हणता तिची व्याख्या मोडीत करण्याचं काम जे आहे आपल्या भारताच्या महान मुष्टियोद्धा किंवा बॉक्सर स्पोर्टमन जे आहेत मेरी कॉम यांनी काढलेला आहे. आणि विशेष म्हणजे ह्या 2 मुलांच्या आई असताना सुद्धा 2 मुलांच्या आई ज्यावेळेस झाल्या त्यानंतर त्यांची खरी सुरुवात, त्यावेळेस त्यांचे बरेचसे त्यांनी पदकं बरेचसे बक्षीस अवॉर्ड्स मिळवलेले आहेत. आणि त्यामुळं या मॉम म्हणजेच आई, तर मग सुपर मॉम असं त्यांना म्हटलेलं आहे मेरी कॉम यांना. तर अशा प्रकारे हा तुम्हाला लेसन जर आवडला असेल तर सर्वांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.